पनीर भुर्जी करायची असेल तर सगळ्यांना असं वाटतं की कांदा लसूण मस्ट आहे. पण आज आपण ही करतोय ती विदाऊट कांदा लसूण करणार आहोत. बघूया कशी करायची ते. फोडणीसाठी तेल घातलेलं आहे. आज अगदी साधी सिंपल आपण पनीर भुर्जी करतोय. मी मगाशी म्हटलं तसं कांदा लसूण न घालता आपण आज पनीर भुर्जी करतोय. तीही तशीच खूप छान लागते. प्रत्येक वेळेला तुम्हाला कांदा आणि लसूण घालायची गरज नसते. थोडंसं तेल तापू दे. जिरं घालते, थोडंसं हिंग, त्याच्यानंतर मिरची घालते. इथे 2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत मी, त्या घालते. कांदा घालत नाही आहोत आपण, त्यामुळे आता मी डायरेक्ट टोमॅटो घालते. आता टोमॅटोमध्ये सगळे मसाले घालून घेऊया. हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, मीठ, आता टोमॅटो चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला. आलं घालते. आलं मी किसून घालते. तुम्ही बारीक चिरून घातलं तरी चालेल. आल्याची पेस्ट तुमच्याकडे असेल ती घातलीत तरी चालेल. पण आलं किसून घातलात ना तर अजून छान टेस्ट येते. आणि थोडी कोथिंबीर घालते. दोन मिनिटांसाठी झाकून ठेवते. अधनमधनं झाकण काढून आपल्याला नीट हलवून घ्यायचं आहे. टोमॅटो पूर्ण शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. परत झाकण ठेवते. आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता पनीर घालते. 200 ग्रॅम पनीर घेतलेलं होतं मी. आता याच्यामध्ये ना मी थोडंसं दूध घालणार आहे. आपल्याला ते खूप पातळ नाही करायचं आहे, असं सरसरीत करायचं आहे. पण पाणी घालण्याच्या ऐवजी जर तुम्ही दूध घातलं ना तर त्याची टेस्ट अजून छान येते. दुधाचा अंदाज तुम्ही घ्या. साधारण इथे मी आता एक पाव वाटी दूध घातले. तुम्हाला हवं असेल तर अजून थोडंसं दूध घातलं तरी चालेल. आपली विदाऊट कांदा आणि लसूण पनीर भुर्जी तयार आहे. पनीर खूप शिजवायचं नाही आपल्याला. गॅस बंद करते मी आणि कोथिंबीर घालून घेऊ. बघितलीत ना, एकदम सोपी कृती आहे. फार सामानही लागत नाही, पण तेवढीच चवदार होते ही पनीर भुर्जी.
नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.